आदिवासी कष्टकरी महिलांचा नाशिक जिल्हा परिषदेवर हंडा मोर्चा आहे। पाण्यासाठी संघर्ष करावा लागत असल्याने हा मोर्चा काढण्यात आलाय। तर मोर्चात शेकडो आदिवासी महिला सहभागी झालेत। नाशिकच्या इगतपुरी त्र्यंबकेश्वर भागात ही भीषण पाणी टंचाई आहे। तर पाण्यासाठी रोज संघर्ष करावा लागत असल्याने महिला यावेळी आक्रमक झाल्यात। जागतिक महिला दिनाच्या दिवशीच महिलांचा हा एल्गार मोर्चा आहे। तर एकीकडे महिला दिन साजरा होत असताना दुसरीकडे आदिवासी महिलांनी हंडा मोर्चा काढलाय। नाशिकच्या जिल्हा परिषद बाहेर हा ठिय्या आंदोलन आहे। एकीकडे आज जागतिक महिला दिन साजरा होत असताना दुसरीकडे जर बघितलं तर नाशिकच्या जिल्हा परिषदेबाहेर कष्टकरी आदिवासी महिलांचा हंडा मोर्चा येऊन धडकलेला आहे। खरं तर त्यांनी या ठिकाणी ठिय्या मांडलेला आहे। नाशिक जिल्ह्यामधील इगतपुरी असेल, त्र्यंबकेश्वर असेल, या भागामध्ये भीषण पाणी टंचाईचा जो सामना आहे तो त्यांना करावा लागतोय। या सगळ्या कारणामुळे खरं तर त्यांनी या ठिकाणी जिल्हा परिषदेवर हा धडक मोर्चा काढलेला आहे। आपल्यासोबत आदिवासी कष्टकरी महिलांना घेऊन आलेले भगवान मध्ये आहे। भाऊ, काय सांगणार? खरं तर आज तुम्ही मोर्चा काढलेला आहे, पाण्यासाठी संघर्ष करावा लागतोय, काय नेमके कारण आहे? प्रशासन का लक्ष देत नाही? जल जीवन योजना सुरू झाली 2022 पासून आणि 20 पासून, आणि हर घर नल से जल ही जी योजना होती, परंतु आज आमच्या आदिवासी तालुक्यांमध्ये त्र्यंबक असेल, इगतपुरी असेल, पेठ असेल, जे काही तालुके नाशिक तालुका असेल, यामध्ये आदिवासी पाण्यामध्ये अद्याप एकही योजना सुरू झालेली नाही। ते काही पाडे वगळले गेलेले आहेत। मग आमचा सवाल सरकारला असा आहे की आम्ही भारत देशाचे नागरिक आहोत, मग आमच्या आदिवासी पाड्या का वगळल्या गेल्या? त्या समाविष्ट कराव्या। आणि ज्या योजना झालेल्या आहेत, वैतरणा धरणाचं पाणी अख्ख्या मुंबईला जातं, नगरला जातं, 15 धरणं असताना देखील तुम्ही विहिरी का खोदल्या गेल्या? धरणाचं पाणी आम्हाला का दिलं गेलं नाही? तर ते धरणाचं पाणी मिळावं। ज्या योजना ठेकेदारांना पोहोचण्यासाठी केल्या अधिकाऱ्यांनी संगनमत करून, त्या सर्व योजनांची चौकशी करावी अशी मागणी घेऊन आम्ही आज हंडा मोर्चा काढलेला आहे। माझ्या महिलांना आजही 4-4 किलोमीटर पायी जावं लागतं। पुन्हा रात्र 2 वाजेपासून 6 वाजेपर्यंत हंडाभर पाण्यासाठी त्यांना जावं लागतं पाणी आणण्यासाठी। आपल्या लहान बाळाला ते घरी टाकतात, एका महिन्याच्या बाळाला, आणि आई जाते, त्यामुळे तिचाही जीव धोक्यात घालते, बाळाचा जीव धोक्यात घालते, आणि कुटुंबासाठी हंडाभर पाणी आणतं। हे खरं स्वातंत्र्य आहे का? याचा विचार आम्ही आलो। महेश माले, लोकशाही मराठी, नाशिक। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।